तर नांदेडमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील गुंज गावातील 8 महिलांचा हकनाक बळी गेला। यात सरस्वती बुरुड यांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे 3 चिमुकल्या आई विना पोरक्या झाल्या। बघूया। या कोवळ्या जीवांचे आपल्या आईच्या वाटेकडे डोळे लागले। आईच्या आठवणींना रडून रडून त्यांच्या डोळ्यातलं पाणी आटलंय। पण या पाखरांची माय आता पुन्हा परतणार नाहीये। आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरस्वती बुरुडनं भल्या पहाटे घर सोडलं। पण नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। सरस्वती बुरुड यांच्यासह 8 महिलांचा हकनाक बळी गेला। त्यामुळे ही चिल्ली पिल्ली आईच्या मायेला कायमची पोरकी झाली। माझ्या सुनासारखी सून नव्हती। काय मला असं बाबा मला चांगलं बोलत गेली। हो बोलणं झालं, काहीच नाही सर, रानात चाललो म्हणले जाम आहे, मी करतो घरचा स्वयंपाक, तुमचा टाइम झालाय तुम्ही जा। मला काय माहित अशी घटना घडेल म्हणून मी रोज रानात त्याच्या संगच राहतो। मी आज घरी राहिलो होतो, मला गावाला जायचं होतं वसमतला म्हणून। बुरुड कुटुंब हिंगोलीतील गुंज गावात गुणा गोविंदांना नांदत होतं। जमेल ते काम करून बुरुड कुटुंब आपलं पोट भरतंय। सरस्वती बुरुडांनी सर्वांसोबत चहा घेऊन कामावर जाण्यासाठी त्या बाहेर पडल्या। तासाभरानं लखन बुरुडेंचा फोन खणाणला आणि पत्नीच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आम्ही चहा पिऊ लागले। चहा पिल्याच्या नंतर आम्हाला फोन आला तिकडून। आम्ही फोन आला की सगळेच गेलो तिकडं। गेल्यानं बघितलं तर आमच्या मोठ्या वहिनीला दवाखान्यात नेलं। आमच्या वहिनीला मार लागला, डोसक्याला टाके बसलेत, कमरेला पट्टा लावला त्यांच्या, ते दवाखान्यातच जातो। त्यांना काय आणलं नाही, काय नाही। मागणी आमची एवढीच आहे की बाबा जे काही हे दुर्घटना घडलेली आहे दोषीवर कारवाई करायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अल्पवयीन मुलाच्या हातात जे वाहन देतात, हे वाहन देणाऱ्यावर पहिले अगोदर कारवाई करायला पाहिजे। लखन बुरुडेंसह त्यांच्या पत्नीनं आपलं घर बांधायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं। आपल्या लेकरांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून शिकवण्याचं ध्येय ठेवलं होतं। मात्र सरस्वतीच्या रूपानं घरची लक्ष्मी काळानं हिरावली आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।